भाजपवर आरोप करताच 10 दिवसांनंतर अजितदादांचा मृत्यू होणं रहस्यमय। त्यांच्यासोबत भाजपच्या भ्रष्टाचाराच्या फाईल्स होत्या का? संजय राऊतांचा थेट सवाल। विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यातल्या अंतर्गत वादावर उद्या दिल्लीत चर्चा होणार। काँग्रेस नेते के.सी. वेणुगोपाल या बैठकीला राहणार उपस्थित। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी कराडमधल्या प्रीतिसंगमावर जात यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळाला केलं अभिवादन। तर अपघातातल्या अजित पवारांचे अंगरक्षक विदीप जाधवांच्या कुटुंबियांचीही घेतली सांत्वनपर भेट। अजित पवारांनी चर्चा का केली नाही याचं फडणवीसांनीच आत्मचिंतन करावं, तर दादांच्या नावावर कोणतीही बिलं फाडू नयेत। संजय राऊतांचा फडणवीसांना थेट इशारा। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडनं विलिनीकरणाबाबत न बोलण्याची पक्षाच्या प्रवक्त्यांना सूचना। पक्षाकडून केवळ सुळे, जयंत पाटील, शशिकांत शिंदेच बोलतील। माहिती अभावी विसंगती टाळण्यासाठी पक्षाचा आदेश। राष्ट्रवादी हा स्वतंत्र पक्ष, कुणाला पद द्यायचं याचा निर्णय ते स्वतः घेतात, आम्ही नाही। मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण, तर राज्यसभेवर कुणाला पाठवायचं हा आमचा अधिकार। तटकरेंची प्रतिक्रिया। सोलापूर पालिकेच्या महापौर पदासाठी भाजपकडून विनायक कोंढ्याल, तर उपमहापौर पदासाठी ज्ञानेश्वरी देवकरांचा अर्ज दाखल। मुंबई पालिकेतल्या भाजपच्या गटनेतेपदी गणेश खणकर यांची वर्णी। अभ्यासू, पालिकेची माहिती असलेला अनुभवी चेहरा अशी खणकर यांची ओळख। आणि साताऱ्यातल्या वाढे गावाजवळच्या कण्हेर डावा कालवा फुटला। कालव्याला भगदाड पडल्यानं शेती पाण्याखाली, शेतीचं नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या विदीप जाधव यांच्या घरी दाखल झालेले आहेत। ही थेट दृश्य आपण पाहतोय। विदीप जाधव यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी त्या पोहोचल्या। 28 जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं आणि या विमान अपघातामध्ये अजित पवार यांचे पोलीस सुरक्षा रक्षक विदीप जाधव यांचाही मृत्यू झाला। विदीप जाधव हे मूळचे फलटण तालुक्यातल्या लोणंदचे रहिवासी आहेत आणि 7 वर्षांपासून ते अजित पवार यांचे सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते। तर याआधी आमदार रोहित पवार यांनी देखील विदीप जाधव यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे आणि विदीप जाधव यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी रोहित पवार यांनी घेतली। त्यानंतर आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या विदीप जाधव यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी पोहोचल्यात। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जितेंद्र जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। जितेंद्र, ठेवला आपण आमच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधूच या, मात्र ही थेट दृश्य आपण पाहतोय। सुनेत्रा पवार या विदीप जाधव यांच्या घरी दाखल झालेल्या आहेत। विदीप जाधव यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी त्या पोहोचल्यात। 28 जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं आणि या विमान अपघातामध्ये अजित पवार यांचे पोलीस सुरक्षा रक्षक विदीप जाधव यांचाही मृत्यू झाला। विदीप जाधव हे मूळचे फलटण तालुक्यातल्या लोणंदचे रहिवासी आहेत आणि 7 वर्षांपासून ते अजित पवार यांचे सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते। पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी जितेंद्र जाधव आपल्याला अधिकची माहिती देतील। जितेंद्र, आपण पाहिले की 28 जानेवारी रोजी ज्यावेळेस बारामतीमध्ये जी विमान दुर्घटना घडली होती, या विमान दुर्घटनेमध्ये दिवंगत अजित पवार यांच्या समवेत अंगरक्षक असणारे विदीप जाधव हे देखील बरोबर होते आणि त्यांचा देखील या विमान दुर्घटनेमध्ये दुर्दैवी अंत झाला। काल देखील या ठिकाणी रोहित पवार आले होते, त्यांचं सांत्वन केलं होतं आणि आज कराड येथे स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांच्या स्मृतीस्थळाच्या समाधीस अभिवादन करून
नुकतेच महिला मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेल्या सुनेत्रा पवार या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत. त्यांनी विदीप जाधव यांच्या प्रतिमेचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे. आणि आता सुनेत्रा पवार हे आतमध्ये त्यांचे वडील असतील आणि कुटुंबियासमवेत चर्चा करीत आहेत, सांत्वन करीत आहेत. आणि संपूर्ण या विदीप जाधव यांच्या निवासस्थानी ग्रामस्थ आजूबाजूचे सर्व मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. आणि एकंदरीत आपण बघतोय की संपूर्ण राज्यावर हा दुःखाचा डोंगर पसरला होता. आणि फलटण तालुक्यातील या तडगाव येथे राहणारे रहिवासी विदीप जाधव हे देखील या विमान दुर्घटनेमध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यांची एकच जिद्द होती की आपल्या मुलांना मोठं करायचं, त्या मोठा अधिकारी IPS करायचं, हे स्वप्न त्यांचं होतं. असं नुकतेच आपण थोड्या वेळापूर्वी त्यांचे मित्र परिवार आणि कुटुंबियासमवेत चर्चा केली होती. त्यांनी सांगितले की विदीप अगदी मनमिळावू मित्रांबरोबर सतत हसत आणि कुणालाही न दुखवणारा हा विदीप जाधव होता. आणि त्याचे या तरडगावमध्ये असंख्य मित्र परिवार या ठिकाणी होता. शिवाय या तरडगावचे मित्र जर मुंबईला गेले तर कुणालाही त्या ठिकाणी एकटं वाटू नये अशा पद्धतीने तो त्यांना सगळ्यांना त्या ठिकाणी सामावून घ्यायचा. तुम्ही जेवला आहात का, कुठं राहणार आहे, त्याची सर्व विचारपूस हा मुंबईला गेल्यानंतर विदीप जाधव हा त्या ठिकाणी आपल्या मित्र परिवारांची येत होता. परंतु आपण पाहतोय की 28 तारखेला झालेल्या या विमान दुर्घटनेमध्ये अजित पवार यांच्याबरोबर 4 जणांचा या विमान दुर्घटनेमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. आणि आपण बघितलं की राज्यावर संपूर्ण याची छळाव म्हटली. आणि आपण बघितलं बारामतीच्या नागरिकांनी तर अक्षरशः 3 दिवस हा दुखवटा पाळला होता. याची झळा देखील सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्याला देखील बसलेली आहे. आणि आता या विदीप जाधवच्या घरी पहिला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पोहोचलेले आहेत आणि कुटुंबियांचे सांत्वन करीत आहेत. जितेंद्र, उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांचा हा पहिलाच दौरा. त्यांच्या या दौऱ्यात नेमका आता कोण कोण उपस्थित आहे? हा पहिलाच दौरा होता. आज सकाळी त्यांनी कराड या ठिकाणी गेल्यानंतर त्यांच्याबरोबर त्यांचे नेते सुनील तटकरे, पुण्याच्या रुपाली ठोंबरे या देखील होत्या. आणि त्यांनी त्या ठिकाणी कराड या स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांच्या स्मृतीस्थळावर पुष्पाने आपलं अभिवादन करून त्या ठिकाणी आले होते. आणि पहिलाच जे दौरा आपण म्हणायला लागेल की पहिलीच भेट त्यांनी दिलेली आहे ते आपले जे अजितदादा होते त्यांचे बरोबर जे अंगरक्षक होते विदीप जाधव यांच्या घरी त्या आलेल्या सांत्वन करण्यासाठी. आणि येथून सांत्वन झाल्यानंतर दुपारी 4 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत सांत्वन भेटी या सहयोग सोसायटीवर त्या देणार आहेत. आणि आलेल्या सर्व अजितदादांच्या सर्व मित्र परिवार असेल, नातेवाईक असेल यांना त्या भेटणार आहेत. जितेंद्र, याआधी आपण पाहिलं रोहित पवार यांनी देखील विदीप जाधव यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी रोहित पवार यांनी घेतली. आणि त्यानंतर आता सुनेत्रा पवार त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेत आहेत. पिंकी काळे असेल त्या ठिकाणी आपण वेगवेगळ्या ज्या ठिकाणी या विमान दुर्घटनेमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे या ठिकाणी जाऊन रोहित पवार स्वतः भेट देत आहेत. त्यांची अडचण जाणून घेत आहेत. मुलांची काय इच्छा होते, आईवडिलांची काय इच्छा होती, काय त्यांची स्वप्न, काय त्यांची दिशा होती हे जाणून घेत आहेत. आज देखील स्वतः शंभवी पाठक यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी रोहित पवार पोहोचलेले आहेत. आणि त्या ठिकाणी भेटून त्यांचे सांत्वन त्यांनी केलेलं आहे. त्यांच्या कुटुंबियांची त्यांनी भेट घेतलेली आहे. आणि जी आपण पाहिलंय की एकंदरीत ज्या कुटुंबांचा जे दुःखाचा डोंगर त्यांना समोर आलेला आहे हे कसं दुःख कमी करता येईल याचा प्रयत्न आता पवार कुटुंबीय करत आहेत. बरं जितेंद्र, असेच सोबत राहा. आपण पुन्हा एकदा ही सगळी दृश्य आपल्या प्रेक्षकांना दाखवूयात.
जितेंद्र, तुमच्याकडून वेळोवेळी माहिती घेत राहू. तुर्तास धन्यवाद. आपण पाहतोय सुनेत्रा पवार हे विदीप जाधव यांच्या घरी दाखल झाल्यात. विदीप जाधव यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी त्या पोहोचलेल्या आहेत.